मी स्वप्नील, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता कळंब चांडवली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई भोर आणि चांडवली गणाच्या उमेदवार सीमाताई खिलारी या आता आपल्या समवेत आहे. हे आता नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. खडकी या गावामध्ये यांचा प्रचार चालू आहे. या ठिकाणी नागरिकही महिला वर्ग चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. चांगला प्रसाद मिळताना या ठिकाणी यांना दिसत आहे. ताई, आता तुम्ही कोणत्या भागात प्रचार करताय आणि कसा प्रसाद लाभतो तुम्हाला? आता आम्ही खडकीमध्ये आहोत आणि जसं तुम्ही सांगितलं, जसं तुम्ही पाहिलं की भरपूर महिला वर्ग आमच्या पाठीशी आहेत. आणि आज तर असं आम्हाला ऐकायला मिळालं की तुम्ही इथं काही येऊच नका, तुम्ही तुमचा वेळ घालू नका, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे. कारण 2च दिवस राहिलेत, आजचा दिवस आम्ही सोडला, 2च दिवस राहिलेत प्रचारात. जास्तीत जास्त घरामध्ये पोचा, आमच्याकडे येऊ नका. 2 दिवसात कशी प्रचाराची रणनीती असणार आहे तुमची? 2च दिवस आहे प्रचार. 2च दिवस आहे. जास्तीत जास्त आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी तसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊच नका, तुम्ही पुढे पुढे निघत जा, आम्ही आहोत तुमच्या. जिथे जिथे आम्हाला शक्य नाही झालं किंवा उशीर झाला असेल किंवा आम्ही जाऊन सुद्धा आम्हाला भेटले नसतील, कारण दुपारची वेळ अशी असते की सगळेजण शेतात जातात आणि नंतर संध्याकाळी येतात. परत संध्याकाळी काय होतं, 1-2 तास त्यांना मिळतो, मग ते स्वयंपाक वगैरे करून लगे 8-8:30ला त्यांची झोपायची तयारी असते. म्हणून आम्ही जास्त त्यांना त्रास न देता 9 पर्यंत आमचा प्रचार आम्ही करत असतो. पण ज्यांना ज्यांना आम्ही भेटलो नाही त्यांना मी विनंती करेल की माफी असावी, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नसेल काही कारणास्तव. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की येत्या 7 तारखेला तुम्ही घड्याळ शेजारचं जे बटन आहे तेच दाबून आम्हाला विजय करणार हे आम्हाला माहित आहे. तुम्ही तो विश्वास दिलेला आहे. का निवडून द्यायचं आहे की मागल्या पंचवार्षिक जे काय काम, जे काय निधी, जे काही सेवा आम्ही केलेली आहे ते तुम्हाला माहित आहे. हे तुम्ही तुमच्या तोंडून आम्हाला सांगत असता. आणि इथून पुढे जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर नक्कीच महिला वर्ग जे आहेत ते सक्षम कसे होतील ह्याच्यावरती ज्या समस्या बाकी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांना अजून काय हवं असेल, काय अजून वेगळं रस्ता वगैरे म्हणा, कारण जास्त करून अंतर्गत विषय हा खूप महत्वाचा आहे आणि हा खूप गंभीर आहे, म्हणून रस्ते होत नाही. मग त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन छोटीशी मीटिंग करून तो रस्ता काय असेल ते, जे काय काम असेल ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परिषदेच्या अंतर्गत कोणकोणती कामं येतात काय सांगा त्यांना? जिल्हा परिषदच्या अंतर्गत आता रस्त्याची कामं असतात, शाळेची कामं असतात. जिल्हा परिषद शाळा? हो, जिल्हा परिषदेची शाळेसाठी तुम्ही काय नव्याने काय योजना आहे तुमच्या डोक्यात? माझ्या डोक्यामध्ये मॉडेल स्कूल, आपली जिल्हा परिषदेची शाळा, प्रत्येक शाळा कळंब चांडोली मधले प्रत्येक शाळा जिल्हा परिषदेची मॉडेल शाळा ही कशी होईल? पुण्यासारख्या डिजिटल शाळा आहेत त्या इथं कशा येतील ते नक्कीच आम्ही त्याचं सगळं निवारण करू, ते बघू, ते सगळं आखू, ते सगळं कशा पद्धतीने चालेल, त्याला परत काय त्याचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा काय त्याचं नवीन जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील ह्याच्यावरती सुद्धा आम्ही बघू. काय आव्हान करणार आहे? आव्हान हेच, प्रत्येक वेळेस मी हेच सगळ्यांना विनंती करते की येत्या 7 तारखेला चिन्ह काय असणार? चिन्ह राष्ट्रवादीचं चिन्ह, स्वर्गीय अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी, आपले नामदार साहेब यांची राष्ट्रवादी, आपले माजी खासदार आढळराव दादा यांची राष्ट्रवादी, आणि ह्यांचं चिन्ह आहे घड्याळ. ह्याच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून, मला माहिती आहे तुम्ही सगळेच आम्हाला. अजितदादांचं काय स्वप्न होतं? अजितदादांचं स्वप्न हे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा राष्ट्रवादीचा जो झेंडा आहे तो फडकवण्याचं ते स्वप्न होतं आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवणारच. काही तुमचा परिचय द्या. आता 2 दिवस बाकी आहे निवडणुकीला, कशा पद्धतीने तुम्ही आता नागरिकांपर्यंत पोहोचत आहे? मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे. या निमित्ताने आज येथे प्रचार चालू आहे. तर आज खडकी गावात अमरवाडी वस्तीमध्ये प्रचार चालू आहे आमचा. तर खूप छान असा प्रतिसाद सर्व ग्रामस्थांचा तर आहेच, पण ज्या ज्या घरी जातोय त्या घरी पण छान असा प्रतिसाद आहे. 1-2 ठिकाणी थोडेसे रस्त्यांची आहे, पण ती पण आम्ही नक्की येत्या काळात ती पूर्ण करू. हे ताई आणि आम्ही करू पूर्ण. ताईंना अनुभव आहे, ताई आधी निवडणार आहे, तुम्ही नवीन आहे, तुमच्या डोक्यात कोणती कल्पना आहे, काय विजन आहे तुमचं? हेच कुठं असतील वाड्या वस्त्यांचे रस्ते राहिलेले असतील, कुठं कोणाचं पाण्याचा प्रश्न असन, कोणाचं काय म्हणजे लाईटीचं असन. आता आम्ही तिथं मध्ये गेलो, मग अशी लाईट नव्हती, त्यांना रस्ते पण नव्हते, ते बघू. त्यांच्या
जी काही संख्या आहे तिथं हे पण लागतं ना, असं लोकसंख्या लागते. पण तिथे एकच घर पण आहे. तिथे एकच घर आहे घर असं. होतं. तर त्यांना आम्ही सांगितलं तरी आम्ही प्रयत्न करू बाबा, ती लाईट देण्याचा किंवा रस्ता देण्याचा, हे त्यांना आम्ही सांगून आलोय तिथं. आणि मग ते असंच अजून कोणाच्याही काय असतील ते नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू. समस्या अनेक आहेत, आता त्या तुम्ही सोडवणार आहे ते. हो, सोडवणार आहे. नागरिकांना तुम्ही काय बोलणार आहे, काय आवाहन करणार आहे तुम्ही? तुमचा भाग किती उरकलाय? आता 2च दिवस बाकी आहे प्रचाराला. तसं तर आता आमचा भाग बराचसाच झालाय, थोडंसंच राहिलंय. 1-2 गावांमध्ये ज्या 1-2 मळे घरांपर्यंत राहिले. पोहोचले नाही त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना जर समजा यायचा तर प्रयत्न करणारच आहे आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत, पण नाहीच पोचलो तर त्यांना सांगू नंतरच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि चिन्ह काय असणार आहे, तारीख काय आहे? तर येणाऱ्या 7 तारखेला आपलं मतदान आहे. सगळ्यांनी मतदानाला जावं, जनतेला आवाहन करते मी, सगळ्यांनी मतदानाला जावं आणि मतदान करावं. मतदान पण आहे ना, आपलं जे विकासाचं चिन्ह आहे घड्याळ, याच्या समोरचं बटन दाबून आपल्या स्वर्गीय अजितदादांचं स्वप्न होतं का प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार आला आहे, उमेदवार आला पाहिजे. तर हेच प्रयत्न आम्ही पण करतोय आणि जनता पण करील. आणि येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई भोर यांना आणि पंचायत समितीसाठी मी सीमा रमेश खिलारी मला निवडून देतील, ही मला विश्वास आहे. जो विकास झालाय त्या विकासाच्या जोरावरती नागरिक पाठीशी उभे राहतील असं वाटतंय का तुम्हाला? हो, वाटतंय ना. मला स्वतः ते सांगतात. आम्ही घरोघरी जरी गेलो तरी स्वतःच सांगतात, हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालाय, ते मंदिर असं असं झालेलं आहे, हा हाय मॅक्स तुमच्या माध्यमातून झालेला आहे. ते स्वतःच सांगतात मला. आणि मला छान समाधान वाटतं की अरे काहीतरी मी केलेलं आहे. फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडनं झालेलं आहे. तुमचा अनुक्रमांक सांगा एकदा. ही अशी मतदान पेटी असणार आहे. या मतदान पेटीमध्ये अनेक चिन्ह असणार आहेत. माझा अनुक्रमांक 3 आहे आणि सीमाताईंचा 1 आहे. पण मला असं वाटतं की हे न बघता तुम्ही जरी विकासाचं चिन्ह बघितलं तरी त्याच्या समोरचं तुम्ही विकासाचं चिन्ह आहे हे घड्याळ, त्याच्या समोरचंच बटन दाबून मला जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरं घड्याळाचं चिन्ह पंचायत समितीसाठी दाबून आम्हाला भरघोस असं मत देऊन विजयी करा अशी विनंती.